पण आपल्याला शाळेत शिकवलं जातं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे किंवा अनेक जाती धर्माची लोक इथं आहेत. पण हल्लीकडे चित्र बघितलं तर जाती जातींमध्ये भांडणं चालू आहेत. तर हे रोखण्यासाठी काय तुमच्याकडून काय सल्ला येईल की काय उपाययोजना केल्या पाहिजेत? मला तर असं वाटतंय की महापुरुषांनाच आपण जातीत बांधायला लागलो. बरोबर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धांचे, शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, महात्मा फुले हो. हे माळ्यांचे. हम्म. ही जी आपली भूमिका आहे, याचा हम्म. अर्थ आपण त्यांना जातीत बांधून किंवा धर्मात बांधून छोटं करतो आहोत. बरोबर. महापुरुषांना छोटं करणं म्हणजे जातीत बांधणं असा अर्थ निघतो. पण महापुरुष हे राष्ट्राचे असतात, म्हणून ते राष्ट्रीय स्मारक घोषित होतात. बरोबर. त्यांच्या राष्ट्रीय ग्रंथ तयार होतात, राष्ट्रीय स्मारक ग्रंथ तयार होतात. म्हणून आपल्या महापुरुषांनी हे एका जातीसाठी केलेलं नव्हतं, हे राष्ट्रासाठी केलं हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि जर हे आपल्याला हेच कारण असेल तर आपण त्या महापुरुषांना मानवंदना देताना सुद्धा आपण सीमित भावनेनं, संकुचित बुद्धीनं करतोय असा त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून राष्ट्रीय संपत्ती, राष्ट्रीय महापुरुष, राष्ट्रीय व्यक्तिमत्व यांचा आयाम मोठा आहे, त्यांची वैचारिकता मोठी आहे. त्यांनी हा फक्त माझ्या जातीचा आहे म्हणून काम केलं नाही. त्यांनी सगळ्या, आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण 18 पगड जातीचं सर्व धर्मासाठी काम केलेलं असं म्हणतो. आणि मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जर फक्त एका जातीत बांधून ठेवलं तर मला वाटतं ही आपली संकुचित भावना आहे, हा आपला छोटा विचार आहे. आणि म्हणून आपण मुळात स्वतः व्यापक झालं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जी आता ब्रॉड म्हणजे व्यापक बनण्याची जी स्थिती आहे ती आपल्या डोक्यात पहिली आली पाहिजे. बरोबर. नाहीतर त्याचा अर्थ असा होतो की खुर्च्या उभवणे, देशाला डुबवणे, याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे. घोटाळ्यांचा कोर्स होतो, सत्तेचा फोर्स होतो आणि राजकारणातला प्रवेश इन्कम सोर्स होतो. एवढ्या पद्धतीने जर आपण वागत राहिलो तर महापुरुषांच्या विचारांपर्यंत आपण कधी पोहोचतच नाही. त्या विचारांपर्यंत पोहोचायचं असेल तर पहिली आपली मानसिकता व्यवस्थित केली पाहिजे. आपण जातीपातीतून थोडं बाहेर आलं पाहिजे आणि मोठ्या मनानं या सगळ्या गोष्टी स्वीकारून ही मोठी माणसं समजून घेतली पाहिजे, हे मला वाटतं.